माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कौटुंबिक खर्चासाठी नगर परिषदेतील कर्मचाऱ्याने वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्याने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले। जमेल तसे फेडत असतानाही 8 महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला, धमक्या दिल्या। या प्रकरणी तब्बल 7 खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निलेश खोडे राहणार सुभाषनगर लहुजी चौक, प्रशांत माने राहणार बालाजी कॉलनी, विलास गुगळे राहणार बार्शी, अतुल कांबळे राहणार मंगळवारपेठ, संगीता पवार राहणार गाडेगाव, सचिन सोनोने राहणार भीमनगर, संतोष नानासाहेब कमळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे असून गणेश गोविंद बनसोडे वर्ष 45 राहणार माडा कॉलनी असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे। पत्नी वैशाली बनसोडेंनी फिर्याद दाखल केली। ही घटना शुक्रवारी घडल्यानंतर पहाटेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली। पती गणेश बनसोडे बार्शी नगर परिषदेत सफाई कर्मचारी होते। 1 वर्षापूर्वी वेळोवेळी या सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते। 7-8 महिन्यापासून सर्वांनी त्याचे व्याजाचे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता। त्यांच्यापैकी सर्व सावकारांनी मिळून घरी येऊन तत्काळ द्या अन्यथा गणेश तुला बघून घेतो असे जातीवाचक गुण अपमान केले। या त्रासाला कंटाळून पती गणेशाने गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करतेवेळी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या 4 चिठ्ठ्या पोलिसांच्या पंचदरम्यान मिळवून आल्या। चिठ्ठ्यामध्ये सर्वांचाच उल्लेख आहे। यांच्या सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले असून पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून पोलीस उपअधीक्षक अशोक सायकर या घटनेचा अधिक तपास करीत आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।